अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। हे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधवांनो। हे पहिलं बलिदान आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही। अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली। सुशिक्षित बेरोजगार होते आणि त्यामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून आत्महत्या अण्णासाहेब पाटलांची नव्हती। शेती पिकली नाही, कर्ज बाजारी झाले म्हणून आत्महत्या अण्णासाहेब पाटलाची नव्हती। तर माझ्या गरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळत नसेल तर माझ्या सारख्या मराठ्याच्या आमदारानं कशाला हा स्वाभिमान फुकटचा मिरवायचा आणि हाच स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही। आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं। गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी अण्णासाहेब पाटील हे आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठ्यांचे पहिले क्रांतियोद्धे ठरले। अरे मराठ्याच्या हाताच्या एका तरी आमदारानं अण्णासाहेब पाटलाचा आदर्श घेणं गरजेचं आहे। अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यासाठी आत्महत्या केली, बलिदान दिलं। तुम्ही बलिदान नका देऊ पट्ट्या हो, कमीत कमी विधान भवनात आरक्षणाची बाजू तरी भक्कमपणे मांडा। आणि जर तुम्ही मांडत नसाल तर आम्हाला शंका आहे तुमचं रक्त मराठ्याचं आहे की नाही, आम्हाला शंका आहे, शंका। पिढ्यान पिढ्या मराठ्यांच्या लोकांनी तुम्हाला मोठं करण्याचं काम केलं आणि तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत तोंडातून एक शब्द करायला तयार नाही। 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं, आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द उच्चारला नाही। आरक्षण देऊन मराठ्यांना न्याय शरद पवारांना 50 वर्षात देता आला नाही। नुसतं मराठ्यांच्या मताचा वापर करून घेतला आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवली। अनेक पक्षांनी मराठ्यांचं मातेरं करण्याचं काम केलं। महाराष्ट्र राज्यातील सगळेच पक्ष उभे करण्यामध्ये आणि महाराष्ट्रातील सगळेच पक्ष चालवण्यामध्ये या महाराष्ट्रातील मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणून महाराष्ट्रातले सगळे पक्ष आज उभे आहेत। कोणत्याही पक्षातला मराठा समाज बाजूला काढा, त्या पक्षाचं अस्तित्व या महाराष्ट्रात शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांनी मोठा केला, काँग्रेस पक्ष मराठ्यांनी महाराष्ट्रात मोठा केला, शिवसेना पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांनी मोठा केला, भाजपा पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांनी मोठा केला, मनसे नावाचा पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांच्या पोरांनी मोठा केला। उरले सुरले ते आता गुलाबी झेंड्यावाला आलंय, केसीआर BRS, राहिलेली पोरं त्याच्यातही चालले। म्हणजे महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या, महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहणाऱ्या सगळ्यात पक्षाला मोठं करण्याचं काम मराठ्यांनी केलं। हे नुसते पक्ष सांगितले मी, गटन तटत किती कच आहेत। आणि याच सगळ्या पुढाऱ्यांनी गोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांच्या पोरांच्या भावना जाणून न घेता यांच्या पाठीमागे कधीच उभे राहिले नाही। शरद पवारांनी 50 वर्षात मराठ्यांसाठी काहीच केलं नाही। दुसरे पवार, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, जबाबदार पदावर आहे, आरक्षणाचा लढा पेटलेला आहे। एकही शब्द आरक्षणाच्या बाबतीत काढत नाही, उलट त्यांच्याच पक्षाच्या ओबीसीच्या नेत्याला मराठा बांधवाच्या आणि समाजाच्या विरोधात फिरण्याकरता बळ देण्याचं काम करतात। ते अजित पवार सुद्धा मराठ्याच्या बाजूने उभे नाही। तिसरा पक्ष शिंदे गट, त्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे। विशेष म्हणजे मराठा आहे, ते सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत रोखठोक भूमिका घ्यायला तयार नाही। उलट त्यांच्याच काही कार्यकर्त्यांना ते समाजात पाठवतायत आणि त्या कार्यकर्त्यांना म्हणायला लावतायत आम्ही 96 कुडी आहे, आम्हाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण नको। चौथा पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांच्याबद्दल तर काय बोलावं।
नागपूरचे देवेंद्र मामा हे तर मराठ्यांचे आशे विरोधक होऊन बसले, पण मामा वर्षानुवर्ष तुमच्या पक्षाला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मोठं केलं हे सुद्धा विसरू नका. वर्षानुवर्ष तुम्ही आमच्या मताचा वापर करून घेतला. तुमचे गुरु दिल्लीतले दाढीवाले बाबा ज्यावेळी 2014 ला महाराष्ट्रात पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने फिरू लागले, त्यांची लाट आली होती तेव्हा लाट, त्यावेळी ते म्हणत होते, भाई और बहनों, सगळ्या मराठा बांधवांना हिंदू म्हणून एकत्र करण्याचं काम त्यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये केलं. हिंदू धर्म खतरे में है, हिंदू जागो हिंदू जगाओ, हर हर मोदी घर घर मोदी, नमो 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 नमो, शिव छत्रपतीचा आशीर्वाद, चला देऊ मोदीला साथ, या घोषणा तुम्ही केल्या. तुमच्या घोषणेवर हिंदू म्हणून, जय श्रीराम म्हणून, भगव्याचे समर्थक म्हणून महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रात निवडून दिलं. पण तुम्हाला निवडून येताना महाराष्ट्रातले सगळे मराठे हिंदू होते आणि गोरगरीब मराठ्यांची पोरं आरक्षणासाठी आत्महत्या करू लागली, तर आता आम्ही हिंदू नाहीत का हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्पष्ट केलं पाहिजे. फक्त आमच्या मताचा वापर करता तुम्ही आणि आमची पोरं मरायला लागली तर आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं. अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या योद्ध्यानं आत्महत्या केली तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील, देवीदासजी वोडजे सर, विनायकजी मेटे साहेब, संजयजी सावंत, मराठा समाजाच्या अनेक योद्ध्यांनी समाजाची जागृती करण्याचं काम केलं, समाजाला एकसंघ करण्याचं काम केलं. आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी हयातभर झटत राहिले. म्हणून तर मराठा आरक्षणाच्या मीटिंगला जाताना मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं. अरे आमची माणसं आरक्षणासाठी योद्धे जीवाचं रान करत होते, त्यांचं आयुष्य संपलं, पण तरी आमच्या मराठ्यांना न्याय मिळाला नाही. मराठा आरक्षणाचं घोंगडं तसंच भिजत राहिलं. अनेक वर्षाचा काळ मध्ये गेला आणि मध्ये यात शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं संपूर्ण देश हलवून गेला होता. कोपर्डीतल्या श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या ताईवर काही नराधमांनी अन्याय अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घोणपणे हत्या करण्यात आली. आरोपीला अटकही करण्यात आली. आणि याच घटनेचं दुःख आणि याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विखुरलेला लाखो मराठा एकत्र आला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मराठ्यांनी मोर्चे काढले. घटनेचं दुःख व्यक्त करायचं होतं म्हणून मराठ्यांनी मोर्चे काढले शांततेच्या मार्गानं. कुणालाही बोलायचं नाही, कोणत्याही घोषणा करायच्या नाही, फक्त एकजूट दाखवून निषेध करायचा. म्हणून त्या मोर्चाला नाव दिलं मराठा क्रांती मूक मोर्चा. लाखो मराठे एकत्र जमले. मोर्चात अनेक मागण्या मराठ्यांच्या होत्या, पण दोन मुख्य मागण्या. मागणी क्रमांक 1, कोपर्डीतील श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि मागणी क्रमांक 2, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी. कोपर्डीतल्या श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. सरकारनं त्यांना फाशी दिली नाही, जेलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. अरे बलात्काराला फाशी द्यायला सरकारला लाज वाटली की काय, म्हणून पोहोचवण्याचं काम सरकारने केलं. सरकारला लाज नाही वाटली
अखेर त्या बलात्कार करणाऱ्या बलात्काराला लाज वाटली आणि त्यानं स्वतः लाज वाटली म्हणून जेलमध्ये स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सरकारला सुद्धा लाजवेल असं कृत्य घडलं. मागणी क्रमांक 2, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तत्कालीन सरकारनं मराठ्यांना फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं आणि मराठ्यांचे लाखोचे मूक मोर्चे काही दलाल समन्वयकांनी, आपल्या समाजात जन्मलेल्या दलालांनी सरकार दरबारी मॅनेज होऊन मोडीत काढण्याचं काम केलं. लाखोच्या संख्येने जमलेल्या सकल मराठा समाज बांधवाच्या मोर्चाचा तीळ मात्र फायदा झाला नाही. आंदोलन थोडंसं शांत झालं, पण थांबतील ते मराठे कसले. मराठ्यांनी पुन्हा एकजूट करायला सुरुवात केली. एकजूट आता विखरू द्यायची नाही. आता मराठ्यांनो थांबायचं नाही म्हणून मराठे पुन्हा एकदा एकवटले आणि पुन्हा मोर्चा निघाला. मराठा क्रांती ठोक मोर्चा या नावानं. ठोक मोर्चा हा नावाला ठोक मोर्चा होता, पण कुठल्याही ठोक मोर्चात कोणत्याही जिल्ह्यात मराठ्याच्या कोणत्याही पोरानं हातात काठी घेतली नाही, हातात दगड घेतले नाही, हातात काडी पिटी घेतली नाही आणि शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी मोर्चे काढले. अरे मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे, मराठा समाज हा शांतता प्रिय आहे, मराठा समाज हा संयमी आहे, मराठा समाज हा घटना मानणार आहे, मराठा समाज हा संविधान मानणार आहे. म्हणून मराठ्यांनी आतापर्यंत 58 मूक मोर्चे लाखोच्या संख्येने जमून काढले, पण एखादा वाईट शब्द मराठे कुणाला बोलले नाही. लाखो मराठे जमले, पण लाखो मराठ्यांच्या गर्दीतून ॲम्ब्युलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडत होती. ही शिस्त मराठ्यांनी जगाला दाखवून दिली आणि मराठा समाज हा शिस्तबद्ध आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. खरं मराठा समाज हा घटना मानतो, कारण आमच्या बाबासाहेबांनी आमची घटना लिहिताना स्पष्टपणे लिहिलंय की भारताची राज्य घटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं. आमच्या बाबासाहेबांनी आमच्या शिवरायांना आदर्श मानून जर घटना लिहिली असेल तर या मराठ्यांची पोरं त्या घटनेचा आदर सन्मान करणार. आम्हाला कुणी घटना शिकू नका. बाबासाहेबाला आम्ही आमचा बाप मानतो आणि छत्रपतींना आम्ही आमच्या बापाचा बाप म्हणजे आजोबा मानतो, हे सुद्धा विसरू नका. कारण आमच्या बाबासाहेबांनी कोणत्याही पत्राची सुरुवात करताना मजकूर लिहायचे जय शिवराय. आणि त्याच बाबासाहेबांचा विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील तमाम त्यात शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील तमाम जनता 18 पगड जातीचे लोक मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हा शिवछत्रपतीचा ज्वलंत विचार आजही या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. अण्णासाहेब पाटलाच्या बलिदानानंतर मूक मोर्चे ठोक मोर्चे झाले तरी आरक्षण मिळालं नाही. आता मात्र मराठ्यांची पोरं दुःखी झाली. आम्हाला चांगले मार्क पडून नोकरी मिळत नसेल आणि दुसऱ्या समाजाच्या आमच्या मित्राला कमी मार्कावर जर नोकरी लागत असेल तर या देशात समता शिल्लक आहे का? या देशात गुणवत्तेला काही महत्व आहे का? या देशात चतुराईला हुशारीला काही महत्व आहे की नाही? याच दुःखातून मराठ्यांची लेकरं उद्विग्न झाली आणि उद्विग्नतेतून आरक्षणा अभावी नोकरी गमावलेल्या मराठ्यांच्या लेकरांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं. 42-43 आत्महत्या मराठा क्रांती मोर्चा नंतर झाल्या. आमचा काकासाहेब शिंदे नावाचा मराठ्यांचा पोरगा कायगाव टोका या ठिकाणी नदी पात्रात जलसमाधी घेऊन उडी घेतो आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देतो. कोणी पोरगा रेल्वे पटरीवर झोपतो, आरक्षण मिळालं नाही म्हणून बलिदान देतो. कुणी पोरं विष प्राशन करतात,
कुणी पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतात आणि मराठ्यांच्या 42-43 तरुण तरुणीनं आरक्षणासाठी आत्महत्या करावं, हेच या मातीचं दुर्दैव आहे. अरे याच मराठा कुळात जन्मलेल्या राजर्षी शिवछत्रपतीच्या वंशजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी आणि याच मराठा कुळातल्या राजर्षींनी आरक्षणाची चळवळ सुरू करावी. आरक्षणाचे जनक असणाऱ्या शाहू महाराजांच्या मराठा या जमातीला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, यासारखी मोठी खंत कोणती नाही बांधवांनो. मराठ्यांचे लाखोचे मोर्चे निघून सरकार मराठ्यांना न्याय देईल वाटलं होतं, दिला नाही. अरे गर्दी जमून न्याय मिळत नाही, पण कमीत कमी मराठ्यांची लेकरं आत्महत्या करू लागली आणि मराठ्यांच्या दुःखद भावना तरी सरकारने जाणून घ्यायला पाहिजे होत्या आणि मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षणाचा हक्क टाकायला पाहिजे होता. तरी सरकारनं मराठ्यांना न्याय दिला नाही. पुन्हा बरेच दिवस आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं. पण शांत बसतील ते मराठे कसले. दिवस उजाडला 29 ऑगस्ट 2023 आणि याच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या फाटक्या कपड्याच्या 2 एकर जमिनीवाल्या ऊसतोड कामगाराच्या सर्वसामान्य अत्यंत गरीब पण मराठा समाजासाठी तळमळीनं काम करणाऱ्या व्यक्तीनं 29 ऑगस्टला शहागड येथील पैठण फाटा या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण जनाक्रोश मेळाव्याचं आयोजन केलं. 5000 लोक येतील वाटलं होतं, जास्तीत जास्त 10,000 लोक येतील वाटलं होतं, पण सर्वसामान्य व्यक्तीनं आवाज दिला आणि लाखो मराठी शहागडला जमले आणि त्या व्यक्तीच्या नेतृत्वावर फिदा झाले. त्या व्यक्तीचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. 5 तास जालना बीड हायवे अडवला. रस्ता अडवणं मराठ्यांना शोभत नाही, मी जाणीवपूर्वक बोलतोय. पण या मराठ्यांना आरक्षणापासून अडवण्याचं काम 50 वर्ष सगळ्या पुढाऱ्यांनी केलं. अरे तुम्ही 50 वर्ष मराठ्यांना अडवालात, मग तुमचा रस्ता 5 तास अडवलं तर बिघडलं कुठं? म्हणून मराठ्यांनी 5 तास रस्ता रोको केला. जरांगे पाटलांनी तिथं भाषण केलं आणि एक वाक्य मनाला भोवणारं होतं. पाटील म्हटले, आज सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत दुपारच्या 1 वाजेपर्यंत निर्णय देणं अपेक्षित आहे. आज दुपारच्या 1 वाजता एक तर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर या मनोज जरांगेची अंत्ययात्रा. टाळ्यांचा कडकडाट झाला, घोषणाबाजी झाली, जन आक्रोश मेळावा संपला. आम्ही आमच्या घरी परतलो आणि टीव्हीवर बातमी आली, जरांगे पाटील घरी गेले नाही तर अंतरवाली जाऊन उपोषणाला बसले आणि म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण करेल. सराटी अंतरवाली जाऊन उपोषणाला बसले. ज्या मनोज जरांगे पाटलाच्या शब्दावर एका दिवसात लाख मराठे गोळा होत असतील, तेच मनोज जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही. याच भीतीनं सरकारच्या पायाखालची माती सरकली. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी 30 ऑगस्ट रोजी रात्रीच्या 2 वाजता पोलिसांचा फौजफाटा सराटी अंतरवालीत आला. मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी जरांगे पाटलाला उठवण्यासाठी विनंती केली. पाटील म्हटले, आता उठणार नाही, जोपर्यंत आरक्षणाचा जी.आर घेत नाही तोपर्यंत उठणार नाही, मेलो तरी चालेल. ते माघारी गेले व पोलीस. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजेची वेळ असेल, पोलिसांचा फौजफाटा सराटी अंतरवालीत येणार. बातमी सराटी अंतरवालीत पोहोचली आणि जरांगे पाटील स्टेजवर होते.
सगळ्यांना कळालं पोलिसांच्या मोठमोठ्या व्हॅन येत आहेत, डोक्यात हेल्मेट घातलेले, हातात काठ्या घेतलेल्या, कोणत्याही पद्धतीनं जरांगे पाटलाला ते उठवणार. आणि सावध झाले मराठे अंतरवालीतले. स्टेजवर जरांगे पाटील झोपले होते, आजूबाजूला महिला मंडळ बसलं होतं, पाठीमाग बॅनर होता, महिला मंडळीने बॅनर मध्यभागी फाडला. ऐका बरं का, महिला मंडळीने बॅनर मध्यभागी फाडला. फाडलेल्या बॅनर मधून पाटलाला पाठीमाग काढून दिलं आणि पाटलाच्या जागेवर दुसरे जरांगे पाटील झोपवले आणि अंगावर शाल टाकली. पोलिसांचा फौजफाटा आला, जरांगे पाटलाला उचलण्याचा प्रयत्न केला, उचललं, पण कोणत्या दुसरे जरांगे पाटील झोपवले होते. पण मराठ्यांच्या पोरांनी त्याही घटनेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या पोरावर काठी चालवण्याचं काम पोलिसांनी केलं. मराठ्यांच्या पोराची डोके पोलिसांनी फोडली. एवढ्यावर थांबले नाही, स्टेजवर बसलेल्या महिला मंडळीच्या डोक्यात काठ्या मारण्याचं काम पोलिसांनी केलं. एवढ्यावरही थांबले नाही, इथं उपोषण आहे, शेजारी मंदिर आहे, मंदिरात महिला मंडळ लेडीज त्या ठिकाणी हरिपाठ घेत होत्या. एका हातानं महिलांच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं महिला मंडळीच्या डोक्यात काठीने मारावं आणि डोके फोडण्याचं महापाप पोलिसांनी केलं. या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलीस तेवढ्यावर थांबले नाही, आमच्या मराठ्याच्या तरण्या बाण पोरावर गोळीबार करण्याचं काम पोलिसांनी केलंय. पोरांनी गोळ्या झेलल्या आमच्या, 4 गोळ्या, 10 गोळ्या, 15 गोळ्या, एका पठ्ठ्याला तर 24 गोळ्या लागल्या. 24. त्याला संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं. तो पोरगा डॉक्टरला काय म्हणत होता माहिती का? डॉक्टर साहेब, किती गोळ्या राहिल्यात माझ्या शरीरामध्ये? काय काढायच्या ते काढा, नाही तर बाकीच्या राहू द्या, पण 14 तारखेच्या विराट सभेला मला अंतरवालीला जाऊ द्या. मराठ्यांची पोरं गोळ्या झेलून सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू लागली. सरकार माईबाप, अरे छातीत गोळ्या झेलून सुद्धा मराठे जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहतात. आमचे पोरं आता क्रांतिकारी झालेत. आता मराठ्याच्या संयमाचा अंत पाहू नका. ती घटना दुर्दैवी घडली, लांब गेले तिकडून. ते पोलिसांनी विचार केला, भाऊ जरांगे पाटील एवढे शांत कस काय झोपले? अंगावरची शाल काढली, दुसऱ्याच पठ्ठ्या निघाला. पोलिसांना वाटलं जरांगे पाटलाने आपल्याला थड. पोलिसांनो, तुम्ही पोलीस असाल. 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी राबवलेला शिवकाळातला गनिमी कावा या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या महिला मंडळींनी दाखवून दिला. छत्रपतीचा गनिमी कावा चांगल्या चांगल्यांना कळला नाही, तुम्हाला काय कळणार? आणि जरांगे पाटलाचं उपोषण उठवण्यापासून थांबवलं. पण सरकारचा उलटा खेळ झाला बुवा. करायला गेले एक आणि झालं दुसरंच. करायला गेले गणपतीन, झाला मारुती. उपोषण मोडीत न निघता 1000 पटीनं पेटून उठलं. आणि याच लाठी हल्ल्यामुळे सराटी, अंतरवाली सारख्या खेडेगावात चाललेलं उपोषण क्षणार्धात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनोज जरांगे पाटील आणि सराटी अंतरवाली हे नाव पोहोचलं. आणि याच लाठी हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो मराठे सराटी अंतरवालीच्या दिशेने येत होते आणि जरांगे पाटलांना आपला भक्कम पाठिंबा देत होते. मी ज्या दिवशी पाटलांना भेटायला गेलो, सराठी अंतरवालीत निघालो असताना 3 किलोमीटरवर मला माझी गाडी लावावी लागली. गाडीतून खाली उतरलो. 3 किलोमीटर लोकांच्या गर्दीतून निघालो होतो. ती गर्दी पाहिली, गाड्यांची ट्रॅफिक पाहिली आणि विचार केला, आपण जायला तर अंतरवालीला निघालो होतो, पण गर्दी पाहून वाटलं आपण पंढरपुरात आलो की काय. अरे सराटी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे पांडुरंग बनले होते. आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील मराठ्यांचा वाढता पाठिंबा सरकारनं पाहिला. सरकारला वाटलं आता यांच्या नादाला न गेलेलं बरं. आमरण उपोषण आहे, 8 दिवसात सोडून देतील. 8 दिवस झाले उपोषण सोडायला पठ्ठ्या तयार नाही. 10 दिवस झाले उपोषण सोडलं नाही. 12 दिवस झाले उपोषण सोडलं नाही. 14व्या 15व्या दिवशी तर सलाईन बंद केल्या.
पाणी पिणं बंद केलं आणि 15व्या दिवशी सरकारच्या पायाखालची माती सरकली आणि सरकारनं विचार केला नुसता लाठी हल्ला झाला तर महाराष्ट्रातले लाखो मराठे इथं जमले, या माणसानं सलाईन बंद केली, या माणसानं पाणी पिणं बंद केलं, अरे या मराठ्यांच्या योद्ध्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर हे मराठी आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही. सरकारनं याच भीतीपायी उपोषणाच्या 15व्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा फोन जरांगे पाटलांना आला. पाटील, तब्येतीची काळजी घ्या, उपोषण सोडा, समाजाला आपली गरज आहे, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत कटिबद्ध आहोत, आम्ही तुम्हाला 100% आरक्षण देणार आहोत. पाटलाने सांगितलं आता नाही, तुमचं खूप वेळ ऐकलं, आरक्षणाचा GR घेऊन यायचं तेव्हा आम्ही उपोषण सोडील, नाही तर पाणी सुद्धा पित नसतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं उद्या येतो उपोषण सोडण्याकरता, तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं ठोस आश्वासन तुम्हाला देतो. आणि उपोषणाच्या 16व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री सराटी आंतरवालीमध्ये येणार ठरलं. वेळ ठरली सायंकाळी 5:30 वाजेची. 5 वाजले आणि अचानक टीव्हीला बातमी आली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द. कसं काय? कोट्यावधी मराठ्यांच्या नेतृत्वाला आणि कोट्यावधी मराठ्यांना दिलेला शब्द मोडून त्यांचा दौरा अचानक कसं काय रद्द होतो? त्याचं कारणही लगेच समोर आलं. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला त्या दिवशी महाराष्ट्रात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. त्या व्हिडिओत 3 माणसं होते. ते आरक्षणा संदर्भात पत्रकार परिषद घ्यायला वर्षा बंगल्यावर निघाले होते. ते 3 माणसं कोण होते सांगू? ठाण्याचे काका होते, बारामतीचे दादा होते आणि नागपूरचे मामा होते. कळलं? ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका होते, बारामतीचे दाढी करून आलेले अजित दादा होते आणि नागपूरचे देवेंद्र मामा होते. या आरक्षणा संदर्भात पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते आणि बिचारे सहज बोलत चालले होते. आणि सहज बोललं की शब्द पोटातले असतात आणि ठरवून बोललं की शब्द ओठातले असतात. खरं आहे ना? बिचारे सहज पोटातले शब्द बोलत होते आणि बोलता बोलता ठाण्याचे शिंदे काका म्हटले आपलं काय, बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तेवढ्या दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. काका दादा मामाचा हा सहज साधलेला संवाद त्या व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झाला आणि पाहता पाहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या मोबाईल मध्ये गेला. या व्हिडिओनं एवढी ताकद तयार झाली, दहशत तयार झाली. व्हायरल झालेल्या 10-20 सेकंदाच्या व्हिडिओमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून पळावं लागलं. ही मराठ्यांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे बांधवांनो. पुन्हा म्हटले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी आलो नाही. जरांगे पाटील म्हटले बिनधास्त या, पाठीत खंजीर खुपसणारे मराठे नसतात, या इथं काहीच अडचण नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. उपोषणाच्या 17व्या दिवशी मुख्यमंत्री आले. 30 दिवसाची वेळ द्या, घटनेच्या चौकटीत बसेल, सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ. 30 दिवस मुख्यमंत्र्याने मागितले. जरांगे पाटील म्हटले आमचा तुमच्यावर पूर्णतः विश्वास आहे, तुम्ही 30 दिवस मागता, मी 40 दिवस देतो, पण 40व्या दिवशी आरक्षण द्यावं लागेल. उपोषण सुटलं, मुख्यमंत्री निघून गेले. सरकारनं 30 दिवस मागितले होते, तिथून पुढे 10 दिवस शिल्लक राहतात. सरकारला बोनस समाजाच्या वतीनं दिलेले. सरकारचे 30 दिवस ज्या दिवशी संपतात त्या दिवशी आपल्याला सरकारला उरलेल्या 10 दिवसाची जाणीव करून द्यायची आहे, आठवण करून द्यायची आहे. त्यासाठी सराटी अंतरवाडीत आपल्याला 100 एकर मध्ये सभा घ्यायची असं जरांगे पाटलांनी सांगितलं. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी बैठक घेतली ना त्या दिवशी माझंच कीर्तन अंतरवाडीत होतं. पाटील काय म्हटले माहिती का? 100 एकर मध्ये 14 तारखेला सभा झाली पाहिजे. 100 एकरचा कोपराही शिल्लक नाही राहिला पाहिजे. पण या मराठ्याच्या नेत्यानं दैवतानं शब्द टाकला 100 एकरचा. आणि जरांगे पाटलाला कळालं, असं वातावरण तयार झालं महाराष्ट्रात. एवढे पेटले मराठे
100 एकरनं काहीच होत नाही. 200 एकर रान तयार करा. 200 एकर रान तयार झालं बुवा. आणि पाटलाच्या वातावरण लक्षात आलं. 200 एकर नाही काही सुद्धा होत नाही. 350 एकर जमीन तयार झाली. आणि जरांगे पाटील म्हटले 14 तारखेच्या विराट सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. तयार केलेल्या 350 एकरचा एक कोपराही शिल्लक राहता कामा नये. पाटील तुम्ही 14 तारखेला 350 एकर भरली पाहिजे म्हणत होता. ती 350 एकर 14 तारखेच्या आदल्या दिवशी 13 तारखेलाच गच्च भरली. आणि जगातील सगळ्यात मोठी सभा तुमच्या नेतृत्वाखाली झाली.